महिन्यामध्ये पहलगाममध्ये जे निर्दोष लोकांची हत्या पाकिस्तानी समर्थकाने केली त्याचा बदला म्हणून काल रात्री आपल्या भारतीय सेनाने ऑपरेशन सिंदूर या नावाखाली जेवढे दहशतवादी अड्डे होते त्यांना वर एअर स्ट्राईक करून 90 ते 100 आतंकवादी मारलं। त्याबद्दल आम्ही इथं सेलिब्रेट करीत आहे। खरं तर इथं काही राजकारण करायचं नाही, पण आम्ही सल्यूट करतो आमच्या इंडियन आर्मीला, ज्याने लवकरच लवकर बदला घेऊन हे सिद्ध केलं की आम्हाला जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचं काम करणार आहे तर मी तुम्हाला नेस्तभूत करण्याचा आज इशारा दिलेला आहे। निश्चित एवढं सांगतो की सरफरोशी की तमन्ना अब हमारे सीने में है, देखना कितना जोर बाजुए कातिल में है, वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, अब हम क्या बताएं हमारे सीने में क्या है। हवाई दलाचा अभिनंदन करतो की मागच्या महिन्यामध्ये जो पहलगामला हमला करण्याचं काम काही दहशतवाद्यांनी केलं की ज्याला खतपाणी घालायचं काम पाकिस्तानचं करत होता आणि त्यांच्या पाक व्याप्त काश्मीरमध्ये जेवढे दहशतवाद्याचे प्रशिक्षणाचे हवाई तळ होते त्या सगळ्या ठिकाणी आपला हवाई हल्ला यशस्वीरित्या पार पाडून त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम आपल्या सेनेने केलं। त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व सैनिकांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि पाकिस्तानला इतकं करूनही भारताने अजूनही एकाही ठिकाणी पाकिस्तानच्या मनुष्याची हानी करण्याचं काम केलेलं नाही। त्याचं कारण आहे की भारताला एक माहिती आहे की लोकशाहीने ज्या पद्धतीने आपलं काम चाललं पाहिजे ते दहशतवादाने चालणार नाही, आणि म्हणून आजपर्यंत आपण त्यांच्या कोणत्याही मनुष्य हानीला किंबहुना त्यांच्या वस्तीला धक्का लावलेला नाही। मात्र त्यांनी खतपाणी घातलेले जेवढे दहशतवादी होते ते सगळे तळ कसे खात्मा करता येईल ते काम आपल्या हवाई दलाने केलं। परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो।